तर तुम्ही मित्रांनो बोलत असाल की गाडी घेतली, गाडी धुतली वगैरे, पेट्रोल टाकला, आता चाललाय कुठं शिव. तर भाईला मच्छी घ्यायची होती डॅमच्या यो घर आहे घरातून, त्याला विकत मच्छी घ्यायची होती, त्यासाठी आम्ही आलो. तर ऑर्डर दिले, तो काढतोय बघा, इथून दिसतंय तो बघा, काढतोय इथून मच्छी काढतोय तो. 1.5 किलोची ऑर्डर दिली आहे आपण. तर मच्छी आल्यानंतर दाखवू ती तशी कशी फ्रेश मच्छी भेटते, ती चांगली मच्छी असते ती. आणि मित्रांनो डॅम बघा, एकदम पाणी लाल झालं एकदम, आणि बघू शकता पूर्णपणे भरलाय. बबल्या काय बोलशील तू? आता काय बोलू मी. तर मग ये आपल्यासोबत जरा डॅम बघू आपण. डॅम पाणी बघू शकता तुम्ही, किती पडतंय बघू शकता तुम्ही, लई पाणी पडते खाली, पूर्णपणे ओव्हरफ्लो झालाय डॅम. खालती तुम्ही बघशील ना, नदी आहे खालती, त्या नदीला इतका पाणी गेलाय ना एकदम, म्हणजे सगळी बाजूची झाडं झुडपं आहेत तेवढी खालती तुडवत नेलेत पाण्याने. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही किती पाऊस, पाणी खाली किती ओव्हरफ्लो होऊन पडतंय खाली. सगळ्या दरवाजातून पाणी निघतंय बघा, सगळ्या दरवाजातून पाणी पडतंय खाली. तर जयदास भाई आपला आलाय मच्छी घेऊन, बघू शकतो जो ओडिशी आलाय या घरातून. इथून पण आपल्या कर्नाला किल्ल्याचा व्ह्यू मस्त दिसतोय. तर मच्छी आणले एकदम, मच्छी बघा तुम्ही, एकदम फ्रेश मच्छी असते, लगेच काढून आणते तो. तर जयदास भाई आला, मच्छी दिली, चालला. बबल्या बरोबर आहे का? बरोबर आहे, फ्रेश मच्छी एकदम फ्रेश, एकदम फ्रेश आहे का? एकदम फ्रेश. मग किती किलो घेतलीस तू? 1.5. किती रुपये किलोची? हा, किती रुपये किलोची? 300. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. 300, 350. एवढा का अटकतस? तर मित्रांनो 180 रुपये किलो आहे ना, 350 रुपये किलो बोलतोय ह्यो. त्याला गंडवायला मस्त होतात, मम्मीने पैसे जास्त दिलेले, त्याला घ्यावायला पाहिजे होतं त्याच्या इथून. 180 रुपये किलोने घेतलेत बबले आपण. बोलायला चुकी झाली गाईस, माफ करा. रुपेश बघा बबल्याला किती हसतोय रुपेश. तर चला आता मच्छी घेतली आपण, आता जाऊ घरी. तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा.